नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या IPO दर्शन या मराठी शेअर मार्केट यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजचा मार्केटचा सेशन हा समाप्त झाला आहे. मित्रांनो, आज मार्केट खूप सेलिंग प्रेशरमध्ये होता. सेन्सेक्स 500 अंकांनी आज खाली आहे. तर निफ्टी 50 सुद्धा मित्रांनो 24,970 च्या आसपास आज क्लोज झाला आहे. तर मित्रांनो, आज आज आपण स्पेशली एका स्टॉकवरती बोलणार आहोत. तो स्टॉक मित्रांनो आज मिड कॅपचा सर्वात मोठा लूजर स्टॉक आहे. तो स्टॉक म्हणजे मित्रांनो ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर. आज हा शेअर जवळपास 6% पडलेला आहे. तर मित्रांनो हा शेअर आज का 6% पडला? काय याचे कारण आहे? व याचं काय याचे फंडामेंटल एनालिसिस आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण जर हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओ असेल, तर मग ही बातमी नक्की तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मित्रांनो म्हणूनच चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओला लाईक देखील करा. तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. हा शेअर आज मित्रांनो ₹43.38 आज हा शेअर क्लोज झाला आहे. ह्याची ओपन मित्रांनो 45.85 ला हा ओपन झाला होता. क्लोज हा 43.38 वरती हा क्लोज झालाय. 6% याच्यामध्ये गिरावट जी आहे ती आपल्या इथे पाहायला मिळाली. तर मित्रांनो आता आपण सध्या मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती आलो आहे आणि इथे बघा मित्रांनो इथे न्यूज येते स्क्रीनवरती डिस्प्ले होत असे तिथे लिहिलं आहे ओला इलेक्ट्रिक के शेयरों में 6 टक्कों की गिरावट 44 से नीचा आया भाव 160 करोड की हिस्सेदारी बिकी म्हणजे मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे या स्टॉकमध्ये ब्लॉक डील झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून हा स्टॉक आज मित्रांनो पडलेला आहे ते आपल्याला दिसत आहे. तर तुम्ही मित्रांनो संपूर्ण माहिती इथे वाचू शकता, की जवळपास मित्रांनो इथे NSEच्या आकडेवारीनुसार मित्रांनो 2.41 कोटींचे शेअर खरेदी आणि विक्री केले गए आणि ती व्हॅल्यू मित्रांनो कंपनीच्या एकूण 0.55% इतकी आहे. आणि जी ब्लॉक डीलची मित्रांनो व्हॅल्यू होती ती म्हणजे 107 करोड रुपये इतकी होती. तर मित्रांनो ही जी ब्लॉक डील आहे, ती ₹44 प्रति शेअरवरती होती. मित्रांनो ह्याचा जो शुक्रवारचा जो बंद भाव होता तो म्हणजे 46.8 चा होता. तर मित्रांनो शुक्रवारच्या भावाच्या नुसार 4.5% चं इथे डिस्काउंट इथे मिळाला होता. तर मित्रांनो हे जे सौदे आहेत म्हणजे जे ब्लॉक डील केलेले आहे खरेदी आणि विक्री हे नक्की कुणी केलेले आहे ते मित्रांनो ह्याचा अजून म्हणजे याची नावं अजून समोर आलेली आहेत. म्हणजे ब्लॉक डील म्हणजे काय मित्रांनो, की मोठ्याचे इन्स्टिट्यूशन असतात किंवा म्युच्युअल फंड असतात किंवा छोटे-मोठे फंड असतात डी-आय वगैरे किंवा जे असतात ना छोटे-मोठे जे फंड चालवतात. त्यासारखे जे असतात ना, ते बल्कमध्ये शेअर्सची बायिंग आणि सेलिंग करतात. आता आज या मित्रांनो शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग प्रेशर पाहायला मिळाले. म्हणून या शेअर्समध्ये आज 6% मोठे पडलेले इथे शेअर इथे पाहायला मिळाला. इथे तुम्ही मित्रांनो पाहू शकता जवळपास 11च्या आसपास हा शेअरचा भाव 43.99 वरती याचा भाव चालू होता. तर मित्रांनो एक टाईमला तर मित्रांनो आज याचा भाव ₹43.100 एवढा पण पडला होता. तर मित्रांनो आज या कंपनीने मित्रांनो 52 वीक लो सुद्धा आपला तोडलाय. म्हणजे मित्रांनो इथून पुढची पण शक्यता आहे, की हा स्टॉक उद्या देखील पडू शकतो. मित्रांनो हे माझं एनालिसिस आहे. तुम्ही तुमच्या एनालिसिसवरतीच बायिंग आणि सेलिंग करा. ही कोणतीही प्रकारची बायिंग आणि सेल करण्याची रिकमेंडेशन नाही. तुम्ही तुमच्या एनालिसिसनुसारच आणि एक्सपर्टला तुमचा कन्सल्ट केल्यानंतरच तुम्ही बायिंग एंड सेल करा. तर मित्रांनो ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये जवळपास 49% या स्टॉकमध्ये मित्रांनो पडलेला इथे पाहायला मिळत आहे. मित्रांनो 49 म्हणजे जवळपास 50% ह्या वर्षी 2025 मध्ये स्टॉक पडला होता. मित्रांनो 1 वर्ष देखील अजून या स्टॉकला लिस्ट होऊन झालं नाही. आणि मित्रांनो म्हणजे जे इन्व्हेस्टर्स आहेत त्याला खूप या कंपनीने खूप निराश केले इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो इथे जर तुम्ही त्या कंपनीचा जर नेट प्रॉफिट पाहिला, प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर मित्रांनो 2 ते तुम्हाला लास्टचा जो फायनान्शियल इयर आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला -2276 चा लॉस इथे कंपनीला पाहायला मिळेल. म्हणजे मित्रांनो मायनसमध्ये आहे कंपनी. त्याच्या आधी देखील मित्रांनो -1584 त्याच्या आधी 1472 त्याचे मायनस, त्याचा -784 मित्रांनो कंपनीचे लॉसेस जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. आणि जर मित्रांनो तुम्ही जर सेल्स पाहिलात ना, तर मार्च 21 मध्ये 1,00,00,000 नंतर मार्च 22 मध्ये त्यानंतर 373 त्यानंतर मार्च 23 नुसार 2,631 इथे सेल्स वाढलाच. खूप मोठ्या मार्जिनने सेल्स वाढला. त्यानंतर 5,010 चा सेल्स केला कंपनीने मार्च 24च्या नुसार आणि आता मार्च 25 नुसार 4,514 इथे कंपनीने सेल्स केला. मित्रांनो सेल्ससोबत कंपनीचे एक्सपेन्स देखील वाढत चालले आहेत. 2022 मध्ये 1,174 एक्सपेन्स होता, तर आता 6,253 कंपनी एक्सपेन्स करत आहे.
मग मित्रांनो त्याचबरोबर कंपनीचे जे ऑपरेटिंग प्रॉफिट आहेत, ते सुद्धा इथे आपल्याला पडताना येते दिसतात. मित्रांनो पूर्णपणे कंपनी मित्रांनो मायनसमध्ये, पूर्णपणे लॉसमध्ये आहे. कंपनीला मित्रांनो कमबॅक करणं आहे ना खूप मित्रांनो मुश्किल इथे आपल्याला वाटत आहे. आणि जर कंपनीवरचं जर कर्ज बघितलं तर मित्रांनो 3,556 कोटी इतके कंपनीवरती कर्ज आहे. ते रिझर्व्ह मित्रांनो इथे 772 कोटी इथे कंपनीकडे रिझर्व्हस आहेत. मित्रांनो कंपनीचं डेब्ट जे आहे ना कर्ज ते देखील मित्रांनो गेल्या 2-3 वर्षात तुलनेने जे वाढताना दिसत आहे. मित्रांनो कंपनीमध्ये सगळे बघितलं तर जवळपास निगेटिव्हच फॅक्ट आहेत. काहीच आपल्या पॉझिटिव्ह फॅक्ट तिथे पाहायला मिळत नाही. तरी सुद्धा मित्रांनो जर तुम्हाला शेअर्स बाय किंवा सेल करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुम्ही बायिंग अँड सेल करा. मी फक्त हा व्हिडिओ मित्रांनो फक्त तुमच्या माहितीसाठीच फक्त बनवलेला आहे. बाकी बायिंग अँड सेलिंगची माझ्याकडून काही रिकमेंडेड नसेल. मित्रांनो ही होती तुमच्यासाठी एक छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्व इन्व्हेस्टरला देखील शेअर करा. सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन शेअरसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.